राम मंदिरातल्या दानपेटीतून आतापर्यंत 5 कोटींचा अपहार झाल्याचा खळबळजनक दावा राऊत यांनी केलाय। दानपेटीतून चोरी करणारे अतिरेकी कोण, राऊत यांनी सवाल केलाय। सीसीटीव्हीमध्ये दिसल्यानं सीसीटीव्ही देखील गायब कसा केला राऊतांना। दरम्यान या सगळ्यावर राऊतांना राम मंदिरावर अश्रू घालण्याची गरज नाही असा टोला नवनाथ बन यांनी लगावला आहे। मंदिरात श्रीरामाच्या दानपेटीतून आतापर्यंत 5 कोटी रुपयाचा अपहार झाल्याची बातमी धक्कादायक आहे। 5 कोटी रुपयाचा अपहार झाला हे एक प्रकरण समोर आलं। प्रत्यक्ष अयोध्येच्या मंदिरामध्ये रामाच्या दानपेटीतून, त्याला चढावा म्हणतात, तिथे दान म्हणतात, त्या दानपेटीलाच हात घालण्याचं धाडस कोणता हिंदुत्ववादी करू शकेल? तुम्ही उठसूट अतिरेक्यांपासून धोका आहे राम मंदिराला, हे अतिरेकी घुसले, ते अतिरेकी घुसले, मग हे अतिरेकी कोण आहेत? जे सीसीटीव्ही कॅमेरा दिसत आहेत आणि नंतर जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा ते सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले। अयोध्येच्या राम मंदिर प्रकरणामध्ये जे काही आरोप केले जातात त्या प्रकरणामध्ये राम मंदिर ट्रस्टने उत्तर दिलेले आहे। त्यांनी राम मंदिरावर अश्रू गाळण्याची काही गरज नाही। राम मंदिराची चर्चा करण्यासाठी, राम मंदिराबद्दल भूमिका घेण्यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राम मंदिर निर्माण ट्रस्ट आहे। राम मंदिर निर्माण ट्रस्टच्या माध्यमातून काही लोकांनी चुकीचं केलं असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, परंतु ज्यांनी प्रभू रामचंद्रांना विरोध केला, ज्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाची खिल्ली उडवली, अशा उभाटा गटाला, संजय राऊतांना त्यावर बोलण्याचा अधिकार नाही। भाजप नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी अयोध्येतील राम मंदिर दानपेटी वादावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे। मी सत्य बोललो तर मोठ्या अडचणीत येईल, संबंधित लोक खूप प्रभावशाली आहेत, योग्य वेळ आल्यावर सांगू असं म्हणत ब्रिजभूषण सिंह यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय। जी आपका अयोध्या से बहुत लगाव रहता है, अक्सर आप जाते हैं, तो यहाँ पे जब भगवान के दान पात्र चोरी हो जा रहा है, कितना गंभीर प्रकरण है? देखिए, अगर मैं सत्य बोल दूंगा तो बहुत परेशानी में आ जाऊंगा, क्योंकि वो बहुत बड़े लोग हैं। तो सत्य बोलने की हिम्मत अभी हमारी नहीं है, कभी समय आएगा तो बोलेंगे। सोशल मीडिया पर चल रहा है कि चंपदरा हटाए जाएंगे, ये हमारा विषय नहीं है।